नमस्कार मैत्रिणींनो, मी डॉक्टर अश्विनी जाधवर, ऑब्स्टॅटिशियन अँड गायनेकोलॉजिस्ट. मी आज डेंजर साईन्स आणि वॉर्निंग साईन्स इन प्रेग्नन्सी याविषयी बोलणार आहे. नंबर 1, तुम्हाला सिव्हिअर वजायनल ब्लिडिंग आहे, इंटरमिटंट ब्लिडिंग आहे, तर इट मे बी द साईन ऑफ मिस्ड एबॉर्शन किंवा स्पॉन्टेनियस एबॉर्शन. नंबर 2, सिव्हिअर ॲब्डोमिनल पेन असोसिएटेड विथ फेंटिंग अटॅक्स, वजायनल स्पॉटिंग, इट मे बी द साईन ऑफ एक्टोपिक प्रेग्नन्सी, ज्यामध्ये गर्भपिशवीशिवाय गर्भनलिकेमध्ये राहिलेला असू शकतो, तो फुटलेला असू शकतो. त्यामुळे तुम्हाला यावेळी डॉक्टरांना भेटून योग्य ते उपचार चालू केले पाहिजेत. नंबर 3, तुम्हाला सिव्हिअर हायपोरेमेसिस आहे, उलट्या होत आहेत, विकनेस आहे, चक्कर येते आहे, पाणी पचत नाही आहे, अन्न पचत नाही आहे, तर अशा वेळी याला आम्ही सिव्हिअर हायपरेमेसिस म्हणतो. मी पेशंटना सिरम इलेक्ट्रोलाइट्स, युरिन किटोन या तपासण्या ॲडवाईस करून त्यानुसार ट्रीटमेंट चालू करता येते. नंबर 4, तुम्हाला नॉशिया होतं आहे, ब्लरिंग ऑफ विजन आहे, म्हणजे डोळ्यासमोर अंधारी येते आहे, पायावर सूज आहे, तर इट मे बी द साईन ऑफ हाय BP. नंबर 5, तुम्हाला अंगावरून चिकट स्ट्राव जातो आहे जास्त पाण्यासारखा किंवा वजायनल ब्लिडिंग आहे, तर अशा वेळी डॉक्टरांना दाखवून हे चेक केलं पाहिजे. ज्याच्यामध्ये PV लिकिंग असं म्हणतात ते असू शकतं, किंवा पोटाला कळा आल्यासारखं होत आहे, कमरेतून कळा येत आहेत, पायाला कळा येत आहेत. अशा वेळी प्रीटम लेबर ज्याला म्हणतात, तर लवकर डिलिव्हरीची शक्यता असू शकते. हेही दाखवून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जर योग्य वेळी ट्रीटमेंट चालू केली तर या कळा रोखल्या जाऊ शकतात आणि बाळाची वाढ होईपर्यंत किंवा 9 महिन्यापर्यंत योग्य ट्रीटमेंट दिली तर व्यवस्थित डिलिव्हरी करता येते. नंबर 6, बाळाची हालचाल कमी जाणवणे किंवा न जाणवणे. नॉर्मली 12 तासांमध्ये बाळ कमीत कमी 10 ते 12 वेळा हालचाल करतं. आम्ही पेशंटना आफ्टर ब्रेकफास्ट, आफ्टर लंच, आफ्टर डिनर बाळाची मूवमेंट चेक करायला सांगतो. त्याच्यामध्ये बाळ प्रत्येक वेळी 3 ते 4 वेळा हललं पाहिजे. अशा टोटल 10 ते 12 मूवमेंट झाल्या पाहिजेत. जर त्यापेक्षा कमी मूवमेंट असतील किंवा मूवमेंटच जाणवत नसेल तर बाळाला दाखवून बाळाचे ठोके चेक करून घेतले पाहिजेत.